नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला गुढीपाडव्याविषयी विशेष माहिती सांगणार आहे। तर गुढीपाडव्या दिवशी मालवणी लोक सकाळी लवकर उठून नारळाचा रस काढतात आणि त्याच्यामध्ये हळद पावडर घालून ते उठणं म्हणून सर्वांगास लावून आंघोळ करतात। नंतर घरातल्या स्त्रिया पुरुष नवीन कपडे घालतात। नंतर घरासमोर रांगोळी काढतात। नंतर दरवाजाला तोरण बांधतात। घरातल्या देवांची सगळी पूजा केली जाते। नंतर घरातल्या देवांना नैवेद्य दाखवला जातो दूध साखरेचा आणि नंतर मग गुढी उभारतात। तर मी गुढी कशी बांधतात सिंधुदुर्गामध्ये ह्याविषयी विशेष माहिती सांगणार आहे। तर सिंधुदुर्गामध्ये गुढी घरापेक्षा खूप उंच बांधतात, परंतु मुंबईसारख्या ठिकाणी सहज शक्य होत नाही म्हणून बाल्कनीत गुढी उभारतात। तेव्हा पाट घेतात, पाटाभोवती रांगोळी काढतात। नंतर बांबू घेतात, मग बांबू स्वच्छ पाण्याने धुवून घेतात। नंतर बांबू म्हणजेच काठीला हळद कुंकू अक्षता वाहून घेतात। मग काठीला ब्लाऊज पीस बांधतात। मग त्याच्यावर चाफ्याच्या फुलाचा हार सोडतात, परंतु चाफ्याची फुलं मुंबईसारख्या ठिकाणी मिळत नाही काही ठिकाणी। मग ही अशी झेंडूच्या फुलाची माळ सोडतात। नंतर मग तांब्या घेतात आणि तांब्याला हळद कुंकवाची बोटे लावतात आणि मग तो तांब्या काठीवर उपरी ठेवतात आणि मग नंतर गुढी व्यवस्थित बांधतात, अशी पाटावर व्यवस्थित बांधतात आणि नंतर गुढीला असं दिवा लावतात, अगरबत्ती लावतात। आता कशी पूजा करायची ते मी दाखवते। तर गुढीची पूजा करून दाखवत आहे। सर्वप्रथम हळद कुंकू अक्षता वाहतात, नंतर फुलं वाहतात, नंतर घंटा वाजवतात अक्षता वाहून आणि नमस्कार करतात आणि नंतर दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवतात तेवढा पुरता। तर पाण्याने असं त्रिकोण असं काढायचं आणि मग नंतर तर पाण्याचा चौकोन किंवा त्रिकोण असं काढून त्याच्यावर दूध साखर ठेवलेली आहे, दूध साखरेचा नैवेद्य। आता तो दूध साखरेचा नैवेद्य असं सोडायचा आणि अशा पद्धतीने गुढीची पूजा करतात। नंतर मग दुपारी गुढीला जेवणाचा नैवेद्य दाखवतात। तर अशा पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो आणि गुढी अशा पद्धतीने उभारली जाते। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा। धन्यवाद।